श्री स्वामी समर्थ. घरात कायम गरिबीच असते. पैसे कोणत्याच मार्गाने येत नाहीत. डोक्यावर कर्ज झाला आहे. यामागे अशा 20 गोष्टी आहेत की त्यामुळे घरात सुख समृद्धी येत नाही आणि त्या जर तुम्ही बंद केल्या तर माता लक्ष्मी धन घेऊन स्वतः तुमच्या घरी धावत येईल. प्रत्येक मनुष्य आपला विकास वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. तो कठोर परिश्रम करतो, कामावर जातो. मात्र खूप कमी लोकांना गरिबीला बळी पडून मोकळीक मिळते. यामागे अशी कारणे आहेत ज्याबद्दल माणसाला काही कळत नाही. वा शास्त्रानुसार घरामध्ये अशी अनेक कामे असतात ज्यामुळे व्यक्तीला नेहमी त्रास आणि संकटांना सामोरे जावे लागते. भक्तांनो, हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात संपत्ती आली तर देवी लक्ष्मीजी त्यांच्या संपत्तीवर प्रसन्न होतात. जर एखादी व्यक्ती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काम करते परंतु जीवनात आर्थिक समस्या येत नाहीत तर त्याच्या कार्यात यश मिळते. परंतु अनेक वेळा असा दावा केला जातो की एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी. खरं तर आपल्या प्राचीन काळापासून माता लक्ष्मीजी आपल्यावर कोपल्या होत्या कारण आपल्याला गरिबीचा सामना करायचा होता. जर तुम्ही तुमच्या जीवनात आनंदी असाल तर सर्व काही चांगले होईल आणि तुमच्या आयुष्यात पैसा येईल. माता लक्ष्मी तुम्हाला ते प्रदान करेल. आज आम्ही तुम्हाला 31 अशा सवयी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही गरीब आहात आणि तुम्ही जीवनाचा विकास करत नाही आहात. पण सर्वात आधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ पहिल्यांदा लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. गरिबीचे मुख्य कारण आम्हाला समजले आहे. 1. आंघोळ करताना लघवी करणे. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की आंघोळ करताना लघवी करणे हे खूप अशुभ आहे. यामुळे आपल्या घरी आपल्या आयुष्यात सुख समृद्धी कधीच येत नाही. त्यामुळे उद्यापासून ही चूक करू नका. 2. स्मशानभूमीवर जोरात हसणे. जर एखाद्या व्यक्तीने अंत्यसंस्कार करताना मोठ्याने हसले तर ते शिष्टाचार पापासारखे आहे. स्मशानभूमीत हसल्याने शोकग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाचाही अपमान होतो असे मानले जाते. अशा ठिकाणी मोठमोठ्याने हसणे माणसाला गरिबी आणि निराधारपणा आणते. 3. झाडाखाली लघवी करणे. अनेक जण झाडाखाली लघवी करतात, जाणून बुजून किंवा न कळत. परंतु झाडाखाली लघवी करू नये किंवा तेथे घाण पसरवू नये. विशेषतः पिंपळ, वड, कडुलिंब आणि अशोकाच्या झाडाखाली लघवी करू नये. असे केल्याने व्यक्ती गरिबीत बुडायला लागते. असे मानले जाते की या झाडांवर सकारात्मक ऊर्जा वास करते. 4. दातांनी नखे चावणे. जे लोक दातांनी नखे चावतात ते नेहमी गरिबीच्या अंधारात राहतात. असे केल्याने पैसा तोटा आणि व्यवसायात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होऊ लागतात. नखे नेहमी योग्य साधनांनी कापली पाहिजेत आणि नखे कापण्यासाठी शुक्रवार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. 5. घरात कचरा ठेवणे. घरात कचरा ठेवल्यानेही घरात गरिबी येते. घरामध्ये घाण असेल तर माता लक्ष्मीचा कोप होतो आणि त्या घरात नेहमी पैशाची कमतरता असते. त्यामुळे घरामध्ये कधीही कचऱ्याचा ढीग नसावा. 6. नळातून पाणी टपकणे. मित्रांनो, जर तुमच्या घरात गरिबी असेल तर याचे एक कारण हे असू शकते. असे मानले जाते की ज्या घरात नळातून पाणी टपकत असेल तिथे पैसे आले तरीही ते जास्त काळ टिकणे. तुमच्या घराच्या नळांना आतून पाणी येत असेल तर ते नळ अर्धवट सोडू नका. तसेच ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही अशा घरांमध्ये गरिबी निर्माण होते. ज्या घरांमध्ये पूजा केली जात नाही आणि त्यामुळे तेथे केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही
हे समजू शकते. जर तुम्ही व्यक्ती असाल तर तुम्ही नक्कीच पूजा करा. हे खूप महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही देवतेची पूजा करू शकता, काही फरक पडत नाही, परंतु पूजा केलीच पाहिजे. याशिवाय पूजेमुळे देव तुमच्यावर आशीर्वाद देतात आणि तुमच्या जीवनातील अडचणी दूर करतात. 8. घरामध्ये तुटलेली चप्पल ठेवणे. असेही मानले जाते की जर तुटलेली चप्पल घरामध्ये ठेवली तर यामुळे गरिबी येते. त्यामुळे तुटलेली चप्पल घरामध्ये ठेवू नये, तर ती घराच्या डस्टबिनमध्ये टाकावी. अन्यथा लक्ष्मीचा कोप होतो आणि तुमच्या घरात गरिबी येते असे मानले जाते. 9. ज्या घरात महिलांचा अपमान होतो. असेही म्हटले जाते की ज्या घरात महिलांचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील महिलांना अगदी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याकडून चुका झाल्या तरी त्यांना प्रेमाने समजावून सांगणे खूप गरजेचे आहे. ज्या घरामध्ये भांडण सुरू असते तिथे पैशाचा ओघ आपोआप कमी होतो. 10. किचनजवळ लघवी करणे. मित्रांनो, स्वयंपाकघर हे खूप पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे तुम्ही चुकूनही किचनजवळ टॉयलेट बांधू नये. यामुळे वाईट शक्तीचा प्रचार होऊ शकतो. त्यामुळे टॉयलेट दुसऱ्या ठिकाणी बांधावे. त्यामुळे घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल. 11. घाणेरड्या पलंगावर झोपणे. तुम्ही तुमचा पलंग कधीही अस्वच्छ ठेवू नका. यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी येते. तुमच्या पलंगावरील बेडशीट नेहमी बदलत राहा, ज्यामुळे तुम्हाला अधिक आरामदायक वाटेल. 12. गाय आणि बैलाला लाथ मारणे. हिंदू धर्मात गायीला खूप शुभ मानले जाते आणि तिला मातेच्या रूपात पाहिले जाते. त्यामुळे गाय किंवा बैलाला लाथ मारू नये. असे मानले जाते की ज्या घरात सर्व प्रकारचे रोग राहतात त्यांनी गायीला रोज भाकरी खायला द्यावी. 13. साधू किंवा फकीरचा अपमान करणे. जर तुमच्या घरात साधू किंवा फकीर आला असेल तर तुम्ही कधीही त्याचा अपमान करू नका. असे मानले जाते असे केल्याने तुमच्या घरात गरिबी येते. तुमच्या घरातील दुसरे आत दिले पाहिजे. काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये. असे मानले जाते की कधीकधी सिद्ध ऋषी तुमच्या घरी आले आणि तुम्ही त्यांचा अपमान केला तर तुम्हाला त्यांचा शाप लागू शकतो आणि घरामध्ये गरिबी येऊ शकते. 14. गरीब आणि असह्य व्यक्तीची चेष्टा करणे. मित्रांनो, कोणीही गरीब आणि असह्य व्यक्तीची चेष्टा करू नये. याचे कारण असे की असे करणाऱ्या व्यक्तीवर वाईट गोष्टी घडू शकतात आणि परिस्थिती कधी बदलेल हे नशिबाला देखील कळत नाही. असे केल्याने घरात दारिद्र्यही येते. जर तुम्ही कोणाची मदत करू शकत नसाल तर तुम्हाला कोणाची चेष्टा करण्याचा अधिकार नाही. 15. पालकांचा अपमान करणे. चांगला माणूस कधीही आपल्या आईवडिलांचा अपमान करत नाही. त्यामुळे जर तुम्हीही तुमच्या आईवडिलांचा अपमान केला तर त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. तुम्ही तुमच्या पालकांचा शक्य तितका आदर केला पाहिजे. 16. डाव्या पायापासून पॅन्ट घालणे. डाव्या पायापासून पॅन्ट घालू नये. असे केल्याने राहू आणि केतू अशुभ परिणाम देऊ लागतात. डाव्या पायावर काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊ लागतात. डाव्या पायात पॅन्ट घातल्याने घरात गरिबी येण्याची शक्यता असते. 17. संध्याकाळी झोपणे. संध्याकाळी घरात दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळी एकदा तरी घरात येते. अशा स्थितीत संध्याकाळी झोपणे अशुभ असते आणि यामुळे देवी लक्ष्मी कोपते. देवी लक्ष्मीच्या कोपामुळे घरामध्ये हळूहळू गरिबी येऊ लागते. 18. पाहुणे आल्यावर राग येणे. अनेकांना अतिथी आल्यावर राग येतो. घरी पाहुणे असणे हे त्यांच्यासाठी ओझे आहे असे त्यांना वाटते. पण शास्त्रामध्ये असे मानले जाते की तुमच्या घरी पाहुणे येणे हे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार असल्याचा संकेत आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी पाहुणे आले की राग येतो त्यांच्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाते. 19. मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणे.
जुन्या काळी लोक म्हणायचे की पायाचा पसारा बेडशीट इतका लांब असावा. त्याचप्रमाणे व्यक्तीने त्याच्या उत्पन्ना इतका खर्च केला पाहिजे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याने माणूस हळूहळू गरिबीकडे जातो. त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा बोजा वाढत जातो आणि व्यक्ती कायमची गरीब होते. 20. भाकरी दाताने चावून खाणे. दाताने चावून भाकरी खाऊ नये असे म्हणतात. ब्रेड जास्त वेळ दातात तळघळल्याने ब्रेडचे काही तुकडे दातांच्या फट्यात अडकतात. त्यामुळे पोकळीच्या समस्या निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रात भाकरी दाताने चावून खाणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरातील श्रीमंती दूर होते असे मानले जाते. 21. केस 40 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवणे. पुरुषांनी केस 40 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये. खूप लांब केसांमुळे अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. लांब केस असल्यामुळे अनेक वेळा ते अन्नाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि अनेक प्रकारचे आजार निर्माण करतात. शगुनशास्त्रामध्ये 40 दिवसांपेक्षा जास्त काळ केस ठेवणे अशुभ मानले जाते. 22. वासना आणि क्रोधाने भरलेले असणे. जी व्यक्ती नेहमी वासना आणि क्रोधाने भरलेली असते त्याच्या जीवनाची प्रगती हळूहळू थांबते. सदैव वासनेत मग्न असलेली व्यक्ती कामात लक्ष देत नाही. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ढासळू लागते. नेहमी रागावलेल्या व्यक्तीला काम मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे व्यक्ती हळूहळू गरीबच होत जाते. 23. शास्त्रामध्ये असे मानले जाते की महिलांनी नेहमी घरात बसून केस बांधून ठेवावे. महिलांनी उभे राहणे किंवा केस बांधणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात दारिद्र्य आणि दुःखाचे वास्तव्य सुरू होते. 24. टॉयलेटच्या आत बोलणे. आजकाल लोक खूप व्यस्त आहेत. त्यामुळे टॉयलेटच्या आतही ते मोबाईल वगैरेवरून बोलत असतात. ते अशुभ मानले जाते. 25. उलटे झोपणे. अनेकांना उलटे झोपल्याने चांगली झोप येते, पण त्यांची ही सवय फार वाईट आहे हे त्यांना कळायला हवे. 26. रात्री पिण्याचे पाणी उघडे ठेवू नये. 27. घरामध्ये कोळ्याचे जाळे असणे हे उजाड होण्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे नसावे. तुम्ही तुमच्या घरातील कोळ्याचे जाळे वेळोवेळी साफ करत राहा. 28. मेणबत्ती किंवा दिवा फुंकून विझवणे. मेणबत्ती, अगरबत्ती इत्यादी गोष्टी फुंकून विझवू नयेत असे तुम्ही तुमच्या आईवडिलांकडून किंवा इतर कोणाकडून तरी नक्कीच ऐकले असेल. 29. खोटे बोलणे, खोटी शपथ घेणे आणि खोटी आश्वासने देणे हे देखील माणसाच्या जीवनात अडचणी आणतात. 30. रात्री घर झाडणे. रात्री घर झाडणे देखील अयोग्य मानले जाते. असे केल्यानेही घरात आशीर्वाद मिळत नाहीत. 31. लसूण आणि कांद्याची साले जाळणे. काही स्त्रिया लसूण, कांदा इत्यादींची साले फेकून देण्याऐवजी जाळतात. हे खूप अशुभ मानलं जातं आणि यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येतं. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा आणि माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.